नमस्कार मंडळी, मी मृणाल सॅमन माऊस क्रिएशन या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला ओल्या बोंबल्याच्या 2 रेसिपी दाखवणार आहे, तर चला बघूया। आता आपण ओल्या बोंबल्याची पहिली रेसिपी बघणार आहोत। इथे मी बोंबील साफ करून स्वच्छ धुवून आणि असे तुकडे करून घेतलेले आहेत। आता मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी 2 चमचे तेल घालून घेते। आता कैरीचा सीजन पण आहे, तर मी कैरी घालून तुम्हाला बोंबलाचं कालवण दाखवणार आहे। पाव चमचापेक्षा पण कमी मी हिंग घातलेला आहे। आता आपण त्यामध्ये पाव चमचा हळद घालून घेऊया। इथे मी 1 चमचा मसाला घालून घेतलाय, तुम्ही मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। इथे मी हे हिरवं वाटण घेतलंय, त्यामध्ये मी 1 टोमॅटो वाटून घातलेला आहे, ते मी 5-6 चमचे घालून घेणार आहे। आता आपण ह्यामध्ये चिंचेचं पाणी घालून घेऊया। इथे मी चिंचेचं पाणी कमी घालणार आहे, कारण मी ह्यामध्ये कैरी घालणार आहे। आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। आता आपण हे मिक्स करूया। इथे मी हाताने मिक्स करते, तुम्ही चमच्याने पण मिक्स करू शकता। इथे मी थोडं पाणी घालून घेतलंय। आता आपण ह्यामध्ये कैरी घालून घेऊया। मी इथे कैरी सोलून आणि असे उभे कापून घेतलेले आहे, तुम्ही बाठ्ठा पण घालू शकता। कैरी जशी आंबट असेल त्याप्रमाणे तुम्ही चिंचेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता आपण ह्यामध्ये बोंबील घालून घेऊया। आता आपण हे गॅसवर ठेवलेलं आहे, थोड्या वेळात ह्याला उकळी येईल, तोपर्यंत आपण बोंबलाची दुसरी रेसिपी बघूया। इथे हे बोंबील आणले होते, त्यामध्ये हे खूप छोटे बोंबील होते। याचं तुम्ही कालवण पण करू शकता, फ्राय पण करू शकता। जेव्हा बाजारामध्ये असे बारीक निरले बोंबील येतात ना, तेव्हा त्याचं काय करायचं ती रेसिपी आता मी तुमच्यासोबत शेअर करते। इथे हे मी बोंबील साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण हे बोंबील आहे ना असे बारीक कापून घ्यायचे। तुम्ही 2 तुकडे केले तरी चालेल, नाही केले तरी चालेल। हे सर्व बोंबील मी असे बारीक कापून घेतलेले आहेत। आता त्यामध्ये मी हिरवं वाटण घालून घेते। ह्यामध्ये कोथिंबीर, मिरची, आलं आणि लसूणच आहे। इथे मी 2 ते 3 चमचे घालून घेते। पाव चमचापेक्षा कमी मी इथे हिंग घालून घेते। आता ह्यामध्ये मी पाव चमचा हळद घालून घेते आणि 1 चमचा भरून मी लाल तिखट घेतलेला आहे। तुम्हाला जसं तिखट हवं त्याप्रमाणे तुम्ही मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। इथे मी पाव चमचा गरम मसाला घेतलेला आहे, 1 चमचा धणे पावडर घेतलेला आहे आणि पाव चमचा जिरं पावडर घेतलेला आहे। आता आपण हे सर्व मसाले मिक्स करून घेऊया। आता आपण यामध्ये पिठं घालून घेऊया। इथे मी 2 चमचे बेसन घेतलेलं आहे आणि 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलंय। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। मिक्स केल्यावर हे असं दिसतं। आता आपण हे 15 मिनिटं असंच ठेवूया। आता आपण कालवणाकडे बघूया। बोंबील शिजायला जास्त वेळ नाही लागत। कैरी शिजली कसं ओळखायचं, ती ट्रान्सपरंट होते। कालवणाला आता तेल पण सुटलेलं आहे, तेल सुटलं म्हणजे आपलं कालवण तयार आहे। आता आपण कोथिंबीर घालून घेऊया। आता आपण दुसरी रेसिपी बघूया। त्यासाठी मी इथे तवा ठेवलेला आहे। ह्या रेसिपीचं नाव आहे ओल्या बोंबलाच्या वड्या। आता तवा तापलेला आहे, आपण आता त्यामध्ये तेल घालून घेऊया। आता असं पसरून घेऊया। आता आपण बोंबलाच्या अशा वड्या पाडून घेऊया। या मंद आचेवर शिजवून द्यायच्या, तसं पण बोंबील शिजायला एवढा वेळ नाही लागत। आता एका बाजूने झाले तर आपण पलटून घेऊया। आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा गोल्डन ब्राउन होईपर्यंत शिजवून घेऊया।
आता आपल्या तयार झालेल्या आहेत ओल्या बोंबलाच्या वड्या। इथे मी जेवणाचं ताट वाढून घेतलेलं आहे। इथे हे कालवण आहे, 2 भाकऱ्या आहेत, कांदा लिंबू आणि बोंबलाच्या वड्या। अशाच नवनवीन रेसिपीसाठी सोबत रहा, मस्त खा आणि स्वस्त रहा। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे आभार।